आता आपण मेघा पाटील आलेले आहेत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार वहिनी. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. थँक्यू. मग आता तुम्ही 2 पदार्थ शिकवताय, ते दोन्ही नॉनव्हेज आहेत असं? हो, नॉनव्हेज आहे. दोन्ही पदार्थ नॉनव्हेज? दोन्ही पदार्थ नॉनव्हेज आहे. या पदार्थ जो शिकवताय त्याचं नाव काय? चिकन चीज परोठा. ओह याम. मग साहित्य बघूया त्याचं काय काय आहे. बॉनलेस चिकनचे पीस, चीज, बारीक चिरलेला कांदा, मैदा पीठ, बटर, चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि हिंग. साहित्य बघितलं आपण काय काय घेतलं. आणि आता आपण जे बनवतोय ते त्याचं सारण आधी करतोय का? हो, सारण. पराठ्याला आपल्याला जे फिलिंग करायला लागणार आहे ते. हो हो. पण मग हे चिकन आहे ते बोनलेस घेतले तुम्ही? बोनलेस आहे. बोनलेस आहे आणि परत बारीक कापून पण घेतले हो हो ना? हो हो. ठीक आहे. डीप फ्राय करायचं? डीप फ्राय करायचं. पण मग तेवढ्यावरती शिजलं जाईल, ते होईल तसं? हो, होईल. नंतर याला मिक्सर मधून बारीक करायचा. चिकनला बारीक करायचं मिक्सर मधनं? डीप फ्राय करून. अच्छा, ठीक आहे. तरच ते असं म्हणजे सगळीकडे इव्हन लागेल. हा, म्हणजे थोडक्यात आपलं सारण तयार करायचं, म्हणजे असं कोरडं सारण तयार होतं, कारण त्यामुळे परोठ्यामध्ये टाकायचं असण्यामध्ये. डीप फ्राय केल्यामुळे त्याची चव सुपर्ब येणार आहे. डायरेक्ट फक्त बारीक केलं असतं तर चव वेगळी आली असती ना? हो हो. चिकन आपण करून घेऊया चांगलं कुरकुरीत, म्हणजे त्या म्हणाला तसं मिक्सरमधनं ते आपल्याला बारीक करता येईल. चिकन होतं लगेच? हो, ते थोडंसं, नाहीतरी चिकनला वेळ लागत नाही, पटकन होतं. हो. चिकन जे आपण फ्राय करून घेतलं तर त्याची चांगली पावडर झाली. पण मला असं वाटतं की ते डीप फ्राय केलं ना, म्हणूनच इतकी चांगली पावडर झाली. जर आपण नुसतं स्टर फ्राय केलं असतं, जस्ट परतलं असतं, तर इतकी चांगली पावडर नसती झाली. कारण पाण्याचा अंश राहिला असं बरोबर त्याच्यामध्ये. आणि मग पराठे करायला ते लगदा झाला. ओके, ठीक आहे. तर आता तेल तापत टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा घाल. हो. आधी काय हवंय? कांदा? आधी कांदा, हिंग. हिंग 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 आता कांदा. कांदा आपण एवढा ह्याच्यापेक्षा बारीक चिरला तर जास्ती चांगला मिक्स होईल का? हो, बारीक. हो, याच्यापेक्षा बारीक केलं तरी चांगलं. अजून जेवढा बारीक होईल तेवढा चांगला लागेल. आता हे परतवायचं. लाल करून घेऊया. हो, लाल परतून घ्यायचं जरा. आणि आता आलं लसूण आणि हे सगळं घालायचं? हो, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट एवढं लागेल? हो. हळद तिखट घालू ना? हो हो. हळद, लाल तिखट आणि आता हे चिकनचं घालायचं का? हो, चिकनचं. मीठ राहिलं ना? थोडंसं नंतर टाकूया. नंतर टाकूया. कोथिंबीर घालू मग आधी? नाही, थांबा 1 मिनिट. हे परतते अजून? हो, परतते जरा. तुम्हाला हे चीज म्हणजे बेसिकली हे सुचलं कसं काय की चिकन फ्राय करून घेऊन त्याची पावडर करावी, क्रश करावं, हे कसं काय? का मुलीने सांगितलं? नाही, काय माहितीये का, मुलीने तर सांगितलेलंच आहे, पण थोडंसं म्हणजे वेगळा काहीतरी पदार्थ बनवावा असं मला वाटलं. की समजा याच्यातून आपण, आता तिने जर समजा मला बोलली की परोठा कर मम्मी, तर बरं आपण तयार रेसिपी करूया, बघूया म्हटलं आपण असं केलं तर साधारण काय तयार होईल. परोठा म्हणजे करू शकू का आपण, म्हणून ते एक वेगळीच पदार्थ म्हणून मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान, खूप छान. एरवी पण आपल्याला जेव्हा चिकनचा फ्लेवर द्यायचा असेल तर तेव्हा हरकत नाही ना हे करायला? हो. बऱ्याच तुम्हाला रेसिपीज करता येतील अशा पद्धतीने. म्हणजे चिकनचं पावडर घरी म्हणजे बाहेर मिळते, पण घरी इतकं खरं सोपं आहे हे प्रोसिजर. हो, काहीच हरकत नाही. कारण हल्ली मुलांना कसं चिकन वगैरे असं म्हटलं ना, अगदी सकाळी नाश्त्याला पण काही खात नाही वगैरे, आणि मग मम्मी परोठा. आपण नेहमीच नाहीतरी बटाट्याचे परोठे वगैरे असे वेगवेगळे परोठे करतो, म्हणजे बरेच प्रकार असतात. हो, तर चिकन परोठा म्हटलं जरा थोडेसे खुश होतात मुलं.
आता कोथिंबीर राहिली ना घालायची. हो कोथिंबीर. आता अजून काय मिक्स करणार आहे त्याच्यात? नाही नाही ना, झालं ना. सारण तयार झालं. आता आपण परोठ्यामध्ये भरायची तयारी करू. हो हो. सारण तयार झालं आणि आता आपण ते स्टफ करतोय. तर हे जे पीठ आपण घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये काय काय आहे? मीठ आणि मैदा पीठ. फक्त मीठ आणि मैदा, बाकी काही हो, नाही. हो. ठीक आहे, तर असं करूया. आता आपण चीज पण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. हो हो. त्यामुळे असं इतकं मस्त चव आहे ना, अशी रिच चव येईल हो त्याला. हो. आता ह्याचं पूर्ण असं कप सारखं करून भरायला हो. घालू मी? नाही ते. चीज पण घालणार? हो चीज पण थोडंसं घालायचं. ह्याला काय त्रिकोण वगैरे करणार आहेत का गोल करणार आहेत? गोल करणार. गोल करणार. आपण ऍक्च्युअली परोठा म्हटल्यानंतर सहसा गोलच असतो. हा. आणि सकाळी वेळ कोणाला इथे त्रिकोण बिकोण करायला? त्रिकोण चौकोन करायला वेळ नसतो. हो. मुलं टेबलवर बसलेली असतात, नवरा बसलेला असतो, फटाफट सर्व करायचं असतं ना. पण हे थोडेसे करून ठेवले जर आपण आणि मग देताना गरम करून दिले तरी चालतं. हो. अगदीच आपली घाई होण्यापेक्षा ते बरं हो. ना. ठीक आहे, व्यवस्थित आम्ही तो लाटून घेतो पराठा. आणि मला वाटतं तो बऱ्यापैकी आपल्याला हे घ्यायला लागेल ना, मैदा आहे म्हटल्यावर हो. तेल तूप बटर जे काय घेऊ ना फ्राय करायला, फ्राय करताना. हो त्याची तयारी करूया. हो हो. बटर घालायचं. हो बटर लावायचं थोडंसं. काय लागणार आहे माहिती आहे? हे सॉलिड चिकन प्लस आज चीज आहे आणि वरनं यथेच्छ असं बटर. ओके ठीक आहे. आता हे चांगलं खरपूस करून घेऊया. आणि याच्या बरोबर काही खायची गरज नाहीये. अगदीच वाटलं तर केचप वगैरे घेऊ शकतो. तर तुम्ही साहित्य आणि कृती घ्या. चिकन चीज पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकनचे तुकडे, चीज, बारीक चिरलेला कांदा, मैदा, बटर, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि हिंग. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिकनचे तुकडे डीप फ्राय करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि तळलेले चिकनचे तुकडे, मीठ, कोथिंबीर परतून सारण तयार करावं. मैद्याच्या भिजवलेल्या पिठाची पारी करून त्यामध्ये चिकनचे स्टफिंग आणि चीज घालावं. पराठा लाटून तो बटरवर खरपूस भाजून घ्यावा.